भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जे की अनअकॅडमी, याच्यावर आता तुम्हाला एमपीएससी पोलीस भरती सर्व कंटेंट फ्री ऑफ कॉस्ट पाहता येईल. अनअकॅडमी लर्निंग ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. या ठिकाणी मोबाईल नंबर मागतो, मोबाईल नंबर टाका, नंतर एमपीएससी हा टॅब सिलेक्ट करा आणि नंतर जो काही व्हिडिओ, जो काही कंटेंट, जो काही टेस्ट सोडवायची असेल त्याच्यामध्ये अनलॉक कोड टाका, SOHELLIVE सोहेल लाईव्ह, आणि हे कोड टाकल्यानंतर तुम्हाला सगळं कंटेंट फ्री ऑफ कॉस्ट पाहता येईल. या ठिकाणी इंडियाचे टॉप एज्युकेटर्स तुम्हाला मार्गदर्शन करतात, सगळ्यांचे लाईव्ह सेशन येत असतात, सगळे लाईव्ह सेशन तुम्हाला फ्री पाहता येतील. फक्त अनलॉक कोड टाकावा लागेल, SOHELLIVE सोहेल लाईव्ह. आणि या ठिकाणी पोलीस भरतीची बॅच सुद्धा लॉन्च झाली आहे 2 जानेवारी पासून. या ठिकाणी तुम्ही एनरोल करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सोबतच पोलीस भरतीची मोफत टेस्ट सिरीज 2021 साठीची जी तुम्ही मोफत सोडवू शकता त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. लवकर जा, तिथे जॉईन होऊन जा. या ठिकाणी दररोज T20 टेस्ट सिरीज असते. 20 चालू घडामोडीचे प्रश्न 20 मिनिटात सोडवावे लागतात. ते सुद्धा तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट सोमवार ते शुक्रवार सोडवू शकता. अनलॉक कोड मी तुम्हाला सांगून दिला, SOHELLIVE सोहेल लाईव्ह. ओके, हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनल SM गायडन्स पॉईंट मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या घडीला एक मोठी बातमी घेऊन आलो. राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षेच्या ज्या आपल्या पूर्व परीक्षा होणार होत्या, जे भिजत घोंगडं होतं, जे पुढे वाढतच होतं, त्यासंबंधी आता काही निश्चितता येत आहे. एक मोठी ब्रेकिंग न्यूज सामान्य प्रशासन विभागाकडून निघून आली आहे. केव्हा एक्झाम होणार, काय डेट असणार, या सगळ्या डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन आला असाल लवकरच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल लाईक करणे विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा. मित्रांनो, आजच्या न्यूजपेपरमध्ये जी हेडिंग आलाय की UPSC ची 8 ते 17 जानेवारी पर्यंत परीक्षा आहे आणि MPSC ची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात. क्वेश्चन मार्क आहे, परंतु हा क्वेश्चन मार्क काय आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो. डिटेलमध्ये आपल्याला थोडं पाहावं लागणार आणि ही थोडं कन्फर्म न्यूज आहे. बघा, मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती कायम असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने SC-BC प्रवर्गातील उमेदवारांना आता खुल्या अथवा केंद्र सरकारच्या EWS चा पर्याय निवडण्यासाठी 15 जानेवारी पर्यंत मुदत दिली आहे. दुसरीकडे 8 ते 17 जानेवारी दरम्यान लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 15 फेब्रुवारी नंतर होईल अशी शक्यता सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी वर्तवली आहे. म्हणजे डिटेल आता तुम्हाला पहिल्याच पॅरेग्राफ मध्ये सगळा जो महत्वाचा भाग आहे तो सगळा कळालाय. कारण की आपल्या परीक्षा होण्याचा जो अडथळा होता तो जवळपास दूर झाला आहे. जो की होता आपल्या मराठा बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न, तो जो होता त्याला आता थोडंसं दुसरं रूप देण्यात आलं. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आयोगानंच हा प्रस्ताव ठेवला होता राज्य शासनापुढे की EWS मध्ये आपल्या मराठा आरक्षणाच्या बांधवांना कन्वर्ट करता येईल. आणि तो सामान्य प्रशासनाच्या विभागापुढे यांनी तो प्रस्ताव मांडला होता आणि सामान्य प्रशासनानं तो त्यांचा प्रस्ताव मान्य केला आणि 23 डिसेंबरला जो GR काढला त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की जे मराठा बांधव आहेत त्यांना आता EWS चा लाभ घेता येईल. तर आता त्यांना आयोगाच्या वेबसाईटमध्ये चेंजेस करता येतील. ते एक तर खुल्या प्रवर्गात फॉर्म भरू शकतील किंवा EWS चा फायदा घेऊ शकतील. तर त्यांना डेट दिली आहे 15 जानेवारी पर्यंत. म्हणजे 15 जानेवारी पर्यंत हे जेव्हा डिक्लेअर होऊन जाईल, यांचा लास्ट डेट संपून जाईल, सगळे लोक आपलं कॅटेगरी सिलेक्ट करून घेतील, एक तर खुला किंवा EWS. त्याच्यानंतर मित्रांनो येत्या 2 ते 3 दिवसात, म्हणजे 15च्या नंतर 2 ते 3 दिवसात तुम्हाला परीक्षेचा टाइम टेबल सुद्धा डिक्लेअर होऊन जाईल. आणि जे याच्यात न्यूजनुसार सांगितलं की जे सामान्य प्रशासनातील यांची सूत्र आहेत त्यांनी की 15 फेब्रुवारी नंतर परीक्षा होणार. म्हणजे कोणती होणार, तर 15 फेब्रुवारी नंतर राज्यसेवेची, म्हणजे फेब्रुवारी महिन्यात. इतकं तर कन्फर्म आहे की राज्यसेवा फेब्रुवारी महिन्यात होणार आणि नंतर मार्च मध्ये आपली संयुक्त पूर्व परीक्षा होऊ शकते. म्हणजे 1 महिन्याचा गॅप जरी पकडला, आता 1 महिना नाही तरी किमान मित्रांनो 15 ते 20 दिवसाचा तरी गॅप त्यांना ठेवावाच लागणार आहे. त्याच्यामुळं 15 नंतर म्हणजे जवळपास फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यसेवा आणि मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला संयुक्त पूर्व परीक्षा होताना दिसू शकते. याच्यानंतर जे मराठा बांधव आहेत त्यांना त्यांचा कॅटेगरी आता चेंज करायची असेल तर 15 जानेवारी पर्यंत लास्ट डेट दिली आहे. आपल्या आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन ते चेंज करू शकतात. जे GR सुद्धा आलाय, बऱ्याच लोकांनी ते वाचला असेल सविस्तर मध्ये. लवकरात लवकर 15 जानेवारीच्या आत ते त्यांनी सगळ्या कंडिशन फॉलो करायला पाहिजे. कारण की आता SC-BCचं जे आरक्षण आहे हे सध्या भेटणार की नाही भेटणार हे सध्या काही कोणी सांगू शकत नाही. कारण की सगळं मॅटर जो कोर्टमध्ये आणि कोर्टचा निर्णय लवकर लागेल असं काही दिसत नाहीये. कारण की कोर्टानं स्थगिती लावली आणि आता जे काही सुनावणी होतील त्याला बराचसा कालावधी लागू शकतो. त्याच्यामुळे त्यांनी आता EWS किंवा खुल्या प्रवर्गातून आपला फॉर्म भरायला पाहिजे. आणि आता एक्झाम होणार हे तर मित्रांनो लगभग निश्चितच आहे. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी या पॅरेग्राफमध्ये ज्या मागच्या आहे का परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओचं मुख्य हेच होतं की आपली परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षा मार्च आणि राज्यसेवा फेब्रुवारी मध्ये निश्चितच होणार आहे. तर अभ्यासाला
ताकदीने लागा, रिव्हिजनला लागा आणि मित्रांनो जास्तीत जास्त प्रॅक्टिस टेस्ट सॉल्व्ह करा. आणि तुम्हाला जर आपल्या SM गायडन्स पॉईंटची टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर मोबाईल नंबर मी व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो, धन्यवाद.